दोनदा मुदतवाढ मागितल्यानंतर आता अमेडिया कंपनीने तर थेट सांगितलंय की ते स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये भरणारच नाहीयेत. आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे. आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांनी जी स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला तर खरं तर त्यांना 10 पट रक्कम त्यांच्याकडनं दंडात्मक वसूल करता येते आणि ही जर त्यांनी दिली नाही तर त्यांची दंडात्मक वसुली करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांमधनं किंवा त्यांच्या प्रायव्हेट मालमत्तेवर जप्ती सुद्धा कलेक्टर आणू शकतात आणि ही तात्काळ केली गेली पाहिजे. गैरव्यवहार करणाऱ्यांवरती कशी कायदेशीर कारवाई करावी हे अंजली दमानिया किती पोटतिडकीनं सांगतायत, पण ज्यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे त्यांच्यावर कारवाई होईल का असा बेसिक प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया यांना पडत असेल तर हो, पण त्याचं असं आहे ना की सिस्टीम इतकी सडली आहे की साध्या उपायांनी ती दुरुस्त होणं जवळपास अशक्य आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया सातत्याने पाठपुरावा करतायत, पण त्याचा उपयोग किती असणार हे कदाचित त्यांनाच माहिती नसेल. आम्ही असं का म्हणतोय त्याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला अंजली दमानिया यांचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला. पार्थ पवार यांनी मुंढवा इथली महार वतनाची जमीन जी खरेदी केली होती त्यात कसा घोटाळा झाला हा विषय आता चावून चोथा झालाय. पण संताप आणणारी गोष्ट म्हणजे यामध्ये पार्थ पवार यांच्यावरती ना अजून कोणता गुन्हा दाखल झालाय ना FIR. पवार कुटुंबातल्या 2 लग्नांमध्ये सगळे बिझी आहेत. ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ते बहरीन सारख्या देशामध्ये रिलॅक्स मूडमध्ये असतील. त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा प्रवक्त्या पार्थ पवार हे कसे निर्दोष आहेत हे घसा फोडून सांगत राहतील. पदं मिळवण्यासाठी ते कदाचित करावंही लागेल त्यांना. पण दुसऱ्या बाजूला दमानिया, कुंभार वगैरे मंडळी त्यांचे निष्फळ प्रयत्न करत राहतील. हेच आपल्या सडलेल्या सिस्टीमचं कटू सत्य आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मगरुरी बघा. अंजली दमानिया यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी हायकोर्टात जावं असं त्यांना सुचवलंय, कारण त्यांना माहिती आहे कोर्टात गेलं की न्यायाला कसा विलंब लागतो ते. पण मग झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी दाखवलेली कागदपत्रे असतील किंवा मग अंजली दमानिया, विजय कुंभार यांनी वेळोवेळी दाखवलेली कागदपत्रे या काय मग जेवणाच्या पत्रावळ्या होत्या का? जमीन व्यवहार रद्द झाला म्हणजे तो झाला होता हे सिद्ध होत नाहीये का? चोरी केलेल्याने मुद्देमाल परत दिला म्हणून त्याला सोडलं जातं का? तसं होत असेल तर घटनेमध्ये संबंधित कलमांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज नाहीये का? राजकारण्यांशी संबंधित गुन्हेगारांना सर्व प्रकारच्या गुन्ह्यांतून माफी असेल, सामान्यांना मात्र नियमानुसार किंवा अगदी नियमबाह्य पद्धतीने शिक्षा केली जाईल अशी तरतूद करायला राज्यघटनेमध्ये सध्या वाव नाहीये का? कारण घडते तर तसंच. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 1-2 नाहीत तर मुख्य चेहरे असलेल्या सर्वांवरतीच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते सुद्धा गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दुर्दैवाने सातत्याने सत्तेत असल्यामुळे ते शिक्षेपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. त्याच्या संदर्भातला पाठपुरावा दमानियासारख्यांनी केलेलाच आहे आत्तापर्यंत. सुशासनाच्या किंवा मग आदर्श कारभाराच्या गप्पा मारणारे अजित पवार आपल्या मुलाच्या या गैरकृत्याबद्दल काहीच कसं बोलत नाहीयेत. गैरकृत्यांना पाठीशी घालत नाही असं बोलून भागणार नाहीये. मुलावरती कायद्यानुसार कारवाई करा अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करायला हवी, तरच त्यांचा आदर्शवाद सिद्ध होईल. पण अधिकाऱ्यांवरती किंवा मग पत्रकारांवरती मोठ्या आवाजात बोलणाऱ्या अजित पवारांकडून अशी अपेक्षा करणं हे निव्वळ व्यर्थ आहे. त्यांच्या आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या मगरुरीवरती आम्ही आधीही व्हिडिओ बनवलेले आहेत, नसतील बघितले तर नक्की बघा. यांच्याकडे बघून राजकारणी कसे असू नयेत याचं आदर्श उदाहरण आपल्याला देता येईल. अमेडिया कंपनीवरती गुन्हा दाखल होणार का? पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवरती दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल करण्याची, त्याचबरोबर मग मुद्रांक शुल्क चुकवणं, फसवणूक करणं, बनावटगिरी करणं, गुन्हेगारी कट रचणं असे जे काही गुन्हे दाखल करण्याची मागणी होतीये ती पूर्ण होण्याची
कोणतीही शक्यता अजिबात नाहीये. अजित पवार राजीनामा देणार का हा प्रश्न तर सध्या अगदीच आउटडेटेड झालेला आहे. हे होणं नाही. जिथे पार्थ पवार यांच्यावरती FIR दाखल होत नाही तिथे अजित पवार राजीनामा देतील एवढी प्रामाणिकता आहे अजित पवार यांच्यामध्ये. तुम्हीच ठरवा. महायुतीला फटका तर बसणार आहेच आहे. आता प्रॉब्लेम हाच आहे की महाविकास आघाडी इतकी कमकुवत आहे की तिच्या अस्तित्वाचे पुरावे शोधावे लागत आहेत. विरोधक आमिषाला बळी पडून सत्ताधारी पक्षांमध्ये घुसत आहेत. घोटाळेच एवढे करून ठेवलेले आहेत की जेलमध्ये जाण्यापेक्षा बरं आहे ना सत्ताधाऱ्यांमध्ये घुसणं. त्यामुळे विरोधकांकडे कसलीही ताकद नाही आहे. एखाद दुसरा नेता बोलतो पण त्यांच्यामध्ये दम नाही आहे. असा आक्रमक विरोधक असायला हवा की अजित पवारांच्या हात धुवून मागे लागला असता आणि राजीनामा घेतल्याशिवाय त्यांना सोडलंच नसतं. पण घोटाळे हा राजकारण्यांचा रेग्युलर धंदा आहे. त्याशिवाय पैसे तरी कुठून आणणार. अजित पवारांची हुजरेगिरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नेहमी एक म्हणणं असतं की अंजली दमानिया यांच्यासारखी मंडळी फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप करतात. त्यांनी लढवलेलं कुठलंच प्रकरण हे निर्णयापर्यंत जाऊ शकलेलं नाही आहे आत्तापर्यंत. असं म्हणणाऱ्या महाभागांना एकच सांगणं आहे की जरा सत्तेच्या बाहेर राहा. निष्पक्ष चौकशी होऊ द्या आणि मग बघा. सत्तेच्या कोबड्या घ्यायच्या आणि परत भ्रष्टाचार उघडा करणाऱ्यांवरतीच तोंडसूक घ्यायचं हे बंद करा. अमेडिया कंपनी आणि मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता शीतल तेजवानी हिला अटक झालेली आहे. पण अमेडियामध्ये 99% भागीदारी असलेले पार्थ पवार हे मात्र बिनधास्त आहेत. संताप तर या गोष्टीचा येतो की एवढं सगळं होऊन सुद्धा एकदाही पार्थ पवार मीडियासमोर आलेले नाही आहेत. मान्य आहे त्यांना बोलता येत नाही पण तरीही त्यांनी पत्रकारांना सामोरं जायला हवं. भ्रष्टाचार गैरव्यवहार ही राजकारणाला आपल्या प्रशासनाला लागलेली कीड आहे. ती नष्ट व्हावी ही मराठी मूळची भूमिका आहे. न्यायालयात जाऊन जर न्याय मिळत नसेल किंवा मग उशिरा मिळत असेल तर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडणार आहे सर्वसामान्य लोकांचा. पत्रकार कमलेश सुतार त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार असतील अंजली दमानिया असतील यांनी केलेल्या आरोपांच्या आधारावरती आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या अनुषंगाने विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने काही मागण्यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कायद्यानुसार पार्थ पवार यांच्यावरती कारवाई व्हावी. त्यानंतर प्रकरण निर्णयापर्यंत पोहोचत नाही किमान तोवर तरी अजित पवार यांनी राजीनामा द्यायला हवा आणि अशा कृत्यांबाबत घटनेत ज्या काही तरतुदी आहेत त्याचं काटेकोरपणे पालन व्हावं अशी एकूणच मराठी मूळची भूमिका आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य करायला हवं. जर काही गैरकृत्य केलं नसेल तर चौकशी अंती ते सिद्ध होईलच. त्यावेळी त्यांच्या कौतुकाचा व्हिडिओसुद्धा आम्ही नक्की बनवू. पण तशी संधी मिळेल का बघूया काय होतंय ते. आता या प्रकरणामध्ये काय होईल हे माहीत नाही. अंजली दमानिया अजित पवारांचा राजीनामा घेऊ शकतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.